नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नोकरीच्या शोधात गेलेला ऋषिकेश खूप दमून आलेला असतो. आता ऋषिकेश येताच ओवीला खूप आनंद झालेला असतो. आता आनंदानेच ओवी ऋषिकेशला विचारते, बाबा काजू कतली आणली का? आता मात्र ऋषिकेशला खूप वाईट वाटतं. आपली चिमुकली मुलगी आपल्याजवळ काजू कतली मागत आहे आणि आपण देऊही शकत नाही, याचं ऋषिकेशला खूप वाईट वाटत असतं. आत्तापर्यंत ज्या ओवीला आपण लाडाने वाढवलं, त्याच ओवीला आज आपण काहीच देऊ शकत नाही. त्याचवेळी तिथे जानकी येते आणि ओवीला म्हणू लागते, ओवी मी तुला काय म्हणाले आहे, बाबांजवळ असा हट्ट करू नकोस. तर आता जानकीचं लक्ष ऋषिकेशकडे जातो. आता ऋषिकेशची ती अवस्था पाहून जानकीला खूप वाईट वाटतं. जानकी म्हणू लागते, ऋषिकेश हे काय आहे? अहो तुमचे कपडे एवढे खराब कसे झालेत आणि किसाही फाटला आहे. तर ओवी ऋषिकेशला विचारते, बाबा तुम्ही कुठे पडलात का? आता मात्र जानकीला धक्काच बसतो. जानकी विचारते, ऋषिकेश काय झालंय, तुम्ही कुठे पडलात का? ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी. तर जानकी म्हणते, मग मग एवढे कपडे का रंगले आहेत ऋषिकेश? ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, अगं मी रस्त्यात येताना जरा माझा पाय घसरला आणि पडलो. तर आता मात्र ओवीला खूप वाईट वाटतं. ओवी म्हणू लागते, बाबा मला माफ करा, मला काजू कतली आणली नाही तरी चालेल. आता मात्र जानकी आणि ऋषिकेशला खूप वाईट वाटतं. तर आता जानकी ओवीला म्हणते, ओवी बाळा तू आत जा, हे ग्लास घेऊन जा. असं म्हणत ती आता ओवीला ग्लास घेऊन आतमध्ये पाठवून देते आणि ऋषिकेशला विचारते, ऋषिकेश नक्की काय झालंय सांगा ना मला. ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, अगं काहीच नाही आहे, तू एवढी नको काळजी करूस. तर जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? तर ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, मला कुठेही लागलं नाही आहे, थांब मी फ्रेश होऊन आलोच. असं म्हणत ऋषिकेश फ्रेश होण्यासाठी जात असतो. परंतु ऋषिकेशची ती अवस्था पाहून जानकीने ओळखलेलं असतं की नक्कीच काहीतरी वेगळं घडलं आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रणदिवे कुटुंबाला स्वतःच्या तालावर नाचवणारी ऐश्वर्या आता सुमित्राताईंना म्हणू लागते, आई दादा आणि वहिनी आता घर सोडून गेले आहेत आणि दादा आणि वहिनी पुन्हा या घरात येतील असं मला तरी वाटत नाही, म्हणून दादा आणि वहिनींची ती रूम. आता त्याचवेळी सुमित्राताई म्हणतात, ती रूम अवंतिका आणि सौमित्राला द्यावी असंच तुला वाटत आहे ना? अगदी माझ्या मनातलं बोलीस. अगं मलाही तेच वाटत होतं की आता ऋषिकेश आणि जानकी खरी नाहीत, तर त्यांची ती खोली अवंतिका आणि सौमित्राला द्यावी. आणि तसं मी अवंतिकाला सांगितलंही आहे आणि तिने आवरायलाही घेतलं असेल. आता मात्र ऐश्वर्याच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. त्याचवेळी तिथे अवंतिका येते आणि ऐश्वर्याच्या खांद्यावर हात ठेवत ऐश्वर्याला विचारते, काय झाले ऐश्वर्या? अगं एवढी का अशी शांत झाली आहेस? ऐश्वर्या मात्र काहीच बोलत नाही. तर आता सुमित्राताई अवंतिकाला विचारतात, अवंतिका रूम आवरून झाली ना? सगळं काही नीट लावलंयस ना? तर अवंतिका म्हणते, हो आई, तुम्ही काळजी करू नका, सगळं अगदी नीट लावलं आहे. असं म्हणत आता अवंतिका ऐश्वर्याकडे पाहू लागते. तर सुमित्राताई अवंतिका आणि ऐश्वर्याला म्हणू लागतात, आता तुम्ही दोघींनीही अगदी बहिणीसारखं इथे राहायचं आहे, कोणीही कोणाशी वाद घालायचा नाही, अगदी सुखाने संसार करायचा आहे. तर आता अवंतिका म्हणते, हो आई तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळं काही नीट करणार आहोत. तर सुमित्राताई सारंगला म्हणतात, सारंग अरे चल ना माझ्यासोबत, कारण ज्ञानांची जरा औषधं आणायची आहेत आणि बाकीही काही कामं आहेत, चल मी तुला सांगते. असं म्हणत सुमित्राताई आता सारंगला तिथून घेऊन जातात. आता ऐश्वर्याही तिथून निघालेली असते. परंतु त्याचवेळी अवंतिका ऐश्वर्याला आवाज देत म्हणते, ऐश्वर्या अगं आज एवढा छान मेकअप केलास तरीसुद्धा तुझा चेहरा उतरल्यासारखा का वाटत आहे? ऐश्वर्या मात्र काहीच बोलत नाही. तर आता अवंतिका म्हणते, आलं माझ्या लक्षात, अगं दादा आणि वहिनींची रूम तुला बळकवायची होती ना, तुला स्वतःच्या ताब्यात घ्यायची होती ना, परंतु काय झालं, ती ताब्यात घेता आली नाही आणि म्हणूनच तुझा जळफळाट होत आहे का? ऐश्वर्या कसं आहे ना, तुझं कसं आहे, दुसऱ्यांच्या वस्तू हिसकावून घेण्यातच तुला खूप आनंद वाटत असतो, परंतु तुझी ती सवय आता तुला सोडावी लागेल. कारण तू कितीही कोणाचं हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तरी तुला ते हाती लागू देणार नाही. कारण आता अवंतिका घरी आली आहे. दादा आणि वहिनींची तू जी काही परिस्थिती केली आहेस त्याबद्दल मी तुला धडा शिकवणारच आहे. मी तुला सहजासहजी सोडणार नाही. आणि हो, वहिनींना तू त्रास दिलास, या घराबाहेर काढलंस, परंतु माझ्या बाबतीत तसं काही करण्याचा प्रयत्न करू नकोस. खरं तर तसा विचारही करू नकोस, कारण वहिनींनी तुझं सगळं काही निमूटपणे ऐकून घेतलं, सगळं काही तुझं बोलणं सहन केलं, वागणं सहन केलं, परंतु मी करणार नाही. मी जशास तसे उत्तर देणार. मी तुला घाबरत नाही, त्यामुळे यापुढे माझ्या नादी लागू नकोस, कायम लक्षात ठेवायचं. असं म्हणत अवंतिका तिथून निघून जात असते. तर आता ऐश्वर्या अवंतिकाला थांबवत म्हणते, तुझं डोकं जरा कमी आहे का? अवंतिकाला मात्र खूप राग आलेला असतो. तर ऐश्वर्या म्हणू लागते, ज्या बाईने या घरावर 10 वर्ष राज्य केलं, ज्या बाईने या घराला एवढं प्रेम दिलं, जिने आपल्या या घराला अगदी जपून ठेवलं होतं,
त्या बाईला मुळासहित घराबाहेर काढलं. मग तू काय चीज आहेस ग? अगं तिला तर मी घराबाहेर काढताना मला खूप कष्ट घ्यावे लागलेत, परंतु तुझ्या बाबतीत मला तसं काही करायची गरज भासणार नाही, कारण मी तुला हाताला न धरताही घराबाहेर काढू शकते. त्यामुळे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, या घरात 4 दिवसासाठी पाहुणी म्हणून आली आहेस ना, मग पाहुणी म्हणून राहायचं. उगाच माझ्या नादी लागण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण कसं आहे ना, त्या जानकीला मी घराबाहेर काढू शकले तर तुला मी आत्ताही घराबाहेर काढू शकते. कारण या ऐश्वर्याला अजूनही तू ओळखलं नाहीस आणि तुझा हा जे आवाज चढवण्याची पद्धत वगैरे आहे ना, ती तुझ्या घरी तुझ्या नवऱ्यासोबत इकडे चालणार नाही. इथे फक्त माझं राज्य चालणार आहे. त्यामुळे 4 दिवसासाठी आली आहेस ना, मग पिकनिक म्हणून एन्जॉय कर आणि आल्या बावली निघून जा. तर आता त्याचवेळी सौमित्र तिथे आलेला असतो आणि सौमित्र म्हणू लागतो, इथे किती दिवस राहायचं, कसं राहायचं ते आम्ही ठरवू शकतो. तू आम्हाला सांगायची काहीच गरज नाही. आता सौमित्राला पाहताच ऐश्वर्याला अजून राग येतो. ऐश्वर्या रागानेच सौमित्राकडे पाहू लागते. सौमित्र ऐश्वर्याला म्हणू लागतो, आम्ही काय करायचं हे तू आम्हाला सांगायचं नाही किंवा ठरवायचं नाही, कारण ऑलरेडी तू बरंच काही ठरवलं आहेस. परंतु आता आम्ही ठरवणार इथे किती दिवस राहायचं. आणि तसंही आम्ही फक्त 4 दिवसासाठी आलोच नाही आहोत. जोपर्यंत दादा वहिनी या घरामध्ये परत येत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही, हे कायम लक्षात ठेवायचं. आता मात्र ऐश्वर्या शांतच होते. तर सौमित्र अवंतिकाला म्हणतो, चल अवंतिका. असं म्हणत आता सौमित्र अवंतिकाला रूममध्ये घेऊन जातो. इकडे मात्र ऐश्वर्याला काहीही फरक पडलेला नसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अवंतिका सौमित्राला विचारते, सौमित्र तू जे काही खाली बोलला होतास ते खरं होतं का? म्हणजे दादा आणि वहिनी येईपर्यंत आपण इथेच थांबायचं आहे का? तर सौमित्र म्हणू लागतो, हो अवंतिका. अवंतिका म्हणते, नाही सौमी, मी 4 दिवसापेक्षा जास्त इथे नाही राहू शकत. मी त्या ऐश्वर्याला नाही सहन करू शकत. तर आता सौमित्र म्हणू लागतो, दादा आणि वहिनीसाठी आपल्याला इथे राहावंच लागेल. जर दादा आणि वहिनींना परत या घरामध्ये आणायचं असेल तर आपल्याला हे सहन करावंच लागेल. तर अवंतिका म्हणू लागते, नाही सौमित्र, मी तिला सहन नाही करू शकत. अरे रोज रोज भांडणं करणं, वाद घालणं हे तिला जमतं, परंतु मला ते नाही जमत. मला तुझ्यासोबत शांत आणि सुखी आयुष्य जगायचं आहे आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की आपण 4 दिवसानंतर मुंबईला निघून जाणार आहोत. तर सौमित्र म्हणतो, नाही अवंतिका, एवढा लवकर आपण घाई नाही करू शकत. आज दादा आणि वहिनीची परिस्थिती तू पाहत आहेस ना, तुलाही वाटतंय ना की दादा आणि वहिनीसाठी काहीतरी करावं. तर अवंतिका म्हणते की हो सौमी, परंतु ह्या ऐश्वर्याला सहन करणं खरंच खूप कठीण आहे. तर आता सौमित्र म्हणू लागतो, तिला तर तेच हवं आहे. आपण कधी घराबाहेर पडतो, परंतु आपण जर असं केलं तर वहिनीचा विश्वासघात होईल. कारण वहिनीने आपल्याला विश्वासाने इथे पाठवलं आहे. वहिनी इथे नसताना इथली जबाबदारी आपल्यावर वहिनीने दिली आहे आणि ती जबाबदारी पेलणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण नाना आणि आईच्या बाबतीमध्ये आपलीही काहीतरी कर्तव्य आहेतच ना, आणि आज ती कर्तव्य पूर्ण करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जोपर्यंत दादा वहिनी घरी येत नाही तोपर्यंत आपण कुठेही जाऊ शकत नाही. अवंतिका प्लीज समजून घेशील ना तू? तर आता अवंतिका सौमित्राला साथ देते. सौमित्र म्हणू लागतो, लवकरात लवकर आपल्याला दादा वहिनीला या घरी आणावं लागेल. तर अवंतिका म्हणते, परंतु दादांचा राग एवढा लवकर जाणार नाही आणि आई तर ऐश्वर्याचं ऐकणारच. त्यामुळे मला तरी वाटत नाही की हे लवकर शक्य होईल. तर सौमित्र म्हणतो, होईल, सगळं काही नीट होईल. परंतु अवंतिका, जोपर्यंत आपलं ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण इथून निघायचं नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जानकी आणि ऋषिकेश जेवणासाठी बसतात. आता ऋषिकेशची ती अवस्था पाहून जानकीला खूप वाईट वाटतं. जानकी ऋषिकेशकडे पाहत असते. ऋषिकेशची ती अवस्था पाहून जानकीच्या लक्षात येतं की ऋषिकेश आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. आता ज्यावेळी ऋषिकेश जेवणाअगोदर हात जोडतो त्यावेळी ऋषिकेशच्या नखांमध्ये असणारी माती जानकीने पाहिलेली असते. तर आता ऋषिकेश जानकीला विचारतो, काय झाले जानकी, अशी का पाहतेस? तर आता जानकी म्हणू लागते, ऋषिकेश तुम्ही रस्त्यावर पडलात एवढं ठीक आहे, शर्टाला माती लागली हेही ठीक आहे, परंतु नखांमध्ये माती जाणं? तर आता ऋषिकेश विषय बदलत म्हणतो, जेवण खूप छान झालं आहे जानकी. तर आता जानकी म्हणू लागते, ऋषिकेश तुम्ही तर अजून जेवायला सुरुवातही केली नाही आहे. ऋषिकेश नक्की काय चाललं आहे तुमच्या मनात, सांगा ना. ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, अगं काहीच नाही. जानकी म्हणते, ऋषिकेश तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा माझ्या लक्षात येत आहे की तुम्ही काहीतरी माझ्यापासून नक्कीच लपवत आहात. त्यामुळे प्लीज ऋषिकेश काही लपवू नका. जे काही झालं असेल ते मला प्लीज सांगा, नक्की काय झालं होतं? ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, अगं काहीच नाही.
तर जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, तुम्ही जेवणाच्या ताटावर आहात आणि माझ्याशी प्लीज खोटं बोलू नका. कारण आज जे काही घडत आहे त्यामुळे तुम्हाला जितका त्रास होत आहे त्यापेक्षा मला त्रास होत आहे तुमच्या या लपवण्याचा. नक्की काय झालं आहे ऋषिकेश? ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं मी तुला कसं सांगू, मला काहीच कळत नाही. जानकी म्हणते, परंतु ऋषिकेश तुम्ही तर नोकरी शोधण्यासाठी गेला होता ना? ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, आता मी नोकरीची आशाच सोडली आहे. आता हे ऐकून जानकीला धक्काच बसतो. जानकी विचारते, का ऋषिकेश, काय झालं आहे? ऋषिकेश म्हणतो, जानकी आता मला कुठेही नोकरी मिळणार नाही, कारण मी सगळीकडे नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु सयाजीरावांनी अशी काही परिस्थिती निर्माण केली आहे की कोणीही आपल्याला नोकरी देणार नाही. अगं तूच नानांना प्रॉपर्टीसाठी खाली ढकललेस, नानांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलायस, अशी अफवा सयाजीरावांनी गावात पेटवली आहे. अगं एवढंच नाही तर मला कोणीही नोकरी देऊ नये यासाठी त्यांनी प्रत्येकाला धमकावलं आहे. त्यामुळे मला कुठेच नोकरी मिळूच शकत नाही. जानकी म्हणू लागते, असं का करतेस सयाजी काका? कारण आत्तापर्यंत त्यांच्या सगळं काही मनासारखंच झालं आहे. ऐश्वर्याने आपल्याला घराबाहेर काढलं, आपण घराबाहेर पडावं, आपल्याजवळ काहीच असू नये हीच ऐश्वर्याची इच्छा होती ना? मग आता आपण घराबाहेर पडलो आहोत, आपल्या हाती काहीच नाही आहे, तरीसुद्धा तिचं समाधान झालं नाही आहे का? आता घराबाहेर पडूनही ती लोकं आपल्याला सुखाने जगू देणार नाही आहेत का? ऋषिकेश म्हणू लागतो, जानकी अगं नको विचार करूस, मी ज्यावेळी माती हातात घेतली तेव्हाच. आता मात्र ऋषिकेश शांतच होतो. जानकी विचारते, माती हातात घेतली म्हणजे? ऋषिकेश अहो तुम्ही हे काय बोलत आहात? ऋषिकेश काय झाले प्लीज मला सांगा. ऋषिकेश म्हणतो, जानकी मी तुला नंतर सांगेनच. जानकी म्हणते, नाही ऋषिकेश तुम्हाला आत्ताच सांगावं लागेल, नक्की काय घडलं आहे? तर आता ऋषिकेश जानकीला म्हणू लागतो, जानकी मी रस्त्याने नोकरीच्या शोधात निघालो होतो, परंतु मला कुठेच नोकरी मिळाली नाही. मी हताश झालो होतो, परंतु त्याचवेळी समोरून एक रिक्षा जात होती, त्यामध्ये अनाऊन्समेंट चालू होती की लवकरच म्हणजे 2 दिवसांनी आपल्या गावामध्ये मैदानामध्ये कुस्तीची स्पर्धा आहे आणि त्यासाठीच मी आता फॉर्म भरला आहे. आता हे ऐकून जानकीला धक्काच बसतो. जानकी विचारते, काय? तर ऋषिकेश म्हणू लागतो की हो, आणि त्याचं बक्षीस 1,00,000 रुपये आहे आणि म्हणूनच मी ठरवलं आहे की त्याच कुस्तीच्या स्पर्धेमध्ये उतरायचं. तर जानकी म्हणू लागते, मग ऋषिकेश तुम्ही आता सराव करण्यासाठी गेला होता का? तर ऋषिकेश म्हणू लागतो, हो जानकी, अगं माझ्या ओळखीचे ते वस्तात आहेत त्यांच्याकडेच मी आता सरावासाठी गेलो होतो, 2 डाव टाकले आणि आलो आहे. तर आता जानकी म्हणते, ऋषिकेश अहो तुम्ही हे काय बोलताय, 2 डाव टाकले? तर ऋषिकेश म्हणू लागतो, हो जानकी, अगं तू काळजी करू नकोस. जानकी म्हणते, परंतु ऋषिकेश कुस्ती खेळायला तुम्हाला जमणार आहे का? ऋषिकेश म्हणतो, अगं जानकी लग्ना अगोदर तर मी कुस्तीच खेळायचो. अगं जर कोणी गावामध्ये विचारलं की ऋषिकेश कुठे आहे तर सर्वांच्या तोंडी एकच असायचं, हनुमान मंदिराच्या पटांगणात असणार, कारण मी नेहमी तिथेच असायचो आणि त्यावेळी लहान वयात मी एवढी सारी बक्षिसं मिळवली होती कुस्तीमध्ये, विचारूच नको. हवं असेल तर तू आईला विचार. आता मात्र ऋषिकेश शांत होतो. नकळतपणे सुमित्राताईंची त्याला आठवण झालेली असते. तर जानकी म्हणू लागते, ऋषिकेश ती गोष्ट खूप वेगळी होती, तेव्हा तुम्ही त्या वयामध्ये कुस्ती खेळलात, परंतु आता कुस्ती सोडल्यानंतर जवळजवळ 15 वर्ष तरी होत आली आहेत आणि आता तुम्हाला कुस्ती खेळायला जमणार आहे का? ऋषिकेश म्हणू लागतो, अगं कुस्ती माझा जीव की प्राण, मग तू नको काळजी करूस, सगळं काही नीट होणार आहे. जानकी म्हणते, परंतु ऋषिकेश तुम्हाला वाटत असेल की मी तुम्हाला तुमच्या ध्येयापासून मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु ऋषिकेश तसं काहीच नाही आहे. मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटत आहे, ती म्हणजे जर तुम्हाला त्यामध्ये काही दुखापत झाली तर. आणि हे करायचंच कशासाठी? ऋषिकेश म्हणतो, ओवीसाठी, माझ्या मुलीसाठी, मला माझ्या ओवीसाठी हे करायचं आहे. आता दिवाळी जवळ आली आहे आणि माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद मला कुठेच दिसत नाही आहे. दिवाळीचा आनंद तिच्या चेहऱ्यावर वेगळाच असतो आणि तो आनंद मला पाहायचा आहे आणि त्यासाठी मी हे सगळं काही करत आहे. माझ्या ओवीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी मी हे सगळं काही करत आहे. जानकी अगं तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होणार आहे. जानकी तुला तर माहीतच आहे, ओवीला मी आजपर्यंत कधीही काही कमी पडू दिलं नाही, परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की मी ओवीसाठी काजू कतली किंवा तिच्यासाठी फटाके, एक ड्रेसही आणू शकत नाही. परंतु आता जानकी जर मी 1,00,000चं बक्षीस जिंकलो तर माझी ओवी ज्या ड्रेसवर हात ठेवेल तो ड्रेस मी तिला घेईन, ज्या फटाक्यांवर हात ठेवेल ते फटाके मी तिला घेईन, मी तिला काहीच कमी पडू देणार नाही. एक बाप म्हणून आता ही माझी परीक्षा आहे आणि ही मला परीक्षा द्यायची आहे. जानकी मला खात्री आहे यावर्षीचीच कुस्तीची स्पर्धा मीच जिंकणार आहे आणि 1,00,000चं बक्षीस आपल्यालाच मिळणार आहे. आता मात्र जानकी खूप अस्वस्थ असते, तिला ऋषिकेशची काळजी वाटत असते. आता ऋषिकेश जेवणाला सुरुवात करतो तर जानकी म्हणते, थांबा ऋषिकेश, असं म्हणत आता जानकी ऋषिकेशला पहिला घास भरवते.
जानकी ऋषिकेशला प्रोत्साहन देत म्हणते, ऋषिकेश बेस्ट ऑफ लक, मी तुमच्यासोबत आहे आणि तुम्ही या स्पर्धेमध्ये नक्की जिंकणार आहात याची मला पूर्ण खात्री आहे. आता जानकीची साथ असताना ऋषिकेशला कशाचीच कमी नसते. ऋषिकेश म्हणू लागतो, जानकी अगं तू माझ्यासोबत असताना आता मला कशाचीच भीती नाही. असं म्हणत आता जानकी आणि ऋषिकेश एकमेकांना घास भरवतात. जानकीचे अश्रू अनावर होतात. आपल्यासाठी ऋषिकेश एवढे कष्ट करत आहे हे पाहून जानकीला खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र ऐश्वर्याची चिडचिड होत असते. ऐश्वर्या सारंगला म्हणू लागते, सारंग अहो तुम्ही आईच्या समोर काहीच का नाही बोललात? अहो तुम्ही आईंना स्पष्ट सांगायला हवं होतं की ती बेडरूम आम्हाला हवी आहे, तुम्ही का नाही सांगितलं? सारंग म्हणतो, कसं सांगणार? ऐश्वर्या म्हणू लागते, सारंग अहो एवढंच तर करायचं होतं की ती बेडरूम आपल्या ताब्यात घ्यायची होती, परंतु तेवढंही तुम्हाला जमलं नाही आहे का सारंग? सारंग मात्र काहीच बोलत नसतो. ऐश्वर्या म्हणू लागते, सारंग मला बाकी काहीच माहीत नाही, ती बेडरूम आपल्याला हवी आहे, त्या बेडरूमवर फक्त आपलाच अधिकार आहे. तर सारंग म्हणतो, असं कसं बोलताय तुम्ही ऐश्वर्या? तर आता आजी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते, परंतु ऐश्वर्या खूप चिडलेली असते. ऐश्वर्या म्हणू लागते, आजी अहो नवरा बायको बोलत असताना तुम्ही मध्ये मध्ये का बोलत आहात? प्लीज तुम्ही काहीही बोलू नका. तर आता मात्र सारंगला खूप राग आलेला असतो. सारंग म्हणू लागतो, ऐश्वर्या. तेव्हा ऐश्वर्या भानावर येते आणि म्हणू लागते, सारंग अहो तुम्ही मला सांगितलं की माझ्यासाठी चहा घेऊन ये, मी चहा घेऊन आले. का तर माझं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे सारंग, पण तुम्ही माझ्यासाठी एवढं करू शकला नाहीत का? अहो ती फक्त बेडरूम मिळवायची होती आणि सारंग तीही तुम्हाला मिळवता आली नाही. तर सारंग म्हणतो, नाही मिळवता आली, कारण ती बेडरूम आता सौमित्र दादाची आहे. माझा सौमित्र दादा माझ्यापेक्षा मोठा आहे, त्यामुळे तो मान सौमित्र दादाचा आहे आणि म्हणूनच ती बेडरूम यापुढे सौमित्र दादाचीच असेल. आता मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो. ऐश्वर्या विचारते, काय? तर सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या, प्लीज तुम्ही माझ्याशी वाद घालवू नका. आता मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो. ऐश्वर्या सारंगला म्हणते, ठीक आहे मग आता अजून जर काही अधिकार मागितले तर तेही द्या. तसंही तुमच्या हाती कंपनी तर दिलीच आहे नानांनी, आता त्या कंपनीचा हिस्सा जर सौमित्राने मागितला तर तोही तुम्ही देणार आहात का? तर आता सारंग प्रत्युत्तर करत म्हणतो की हो मी देणार आहे. जर दादाने माझ्याजवळ संपूर्ण कंपनी जरी मागितली तरी ती मी देणार आहे. दादाने माझ्याजवळ काही जरी मागितलं तरी मी देणार आहे, कारण तो माझा दादा आहे आणि माझ्या दादाला मी कधीच नाही म्हणू शकत नाही. तर आता ऐश्वर्या म्हणू लागते, परंतु सारंग तुम्हाला काही कळतंय का? तर सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या, मला सगळं काही माहीत आहे आणि काही झालं तरी मी माझ्या दादाला दुखवणार नाही. ऋषिकेश दादानंतर आता सौमित्र दादाचीच ती जागा आहे आणि तो त्याचा अधिकार आहे. मग जर त्याने किंवा अवंतिका वहिनीने काही जरी मागितलं तरी मी देणार आणि त्यापासून मला कोणीही अडवू शकत नाही. आता मात्र सारंगने ऐश्वर्याला चांगलंच प्रत्युत्तर दिलेलं असतं. आता ऐश्वर्या काही बोलणार तर सारंग म्हणू लागतो, बस ऐश्वर्या आता मला काहीच बोलायचं नाही, ती बेडरूम यापुढे दादा वहिनीचीच असेल, म्हणजेच सौमित्र दादा आणि अवंतिकाचीच असेल, त्याविषयी मला आता काहीच बोलायचं नाही. असं म्हणत आता सारंग ऐश्वर्याशी काही न बोलता तिथून निघून जातो. आता ऐश्वर्याची खूप चिडचिड होत असते. तर आजी म्हणू लागते, काय तुम्हा दोघांची भांडणं? अगं किती भांडतेस त्याच्याशी, जरा तरी समजूतदारपणाने घ्या. अगं एवढी मोठी खोली मिळाली, ही काही कमी आहे का आमच्या काळात? तर आता आजी पुढे काही बोलणार तर आता ऐश्वर्या म्हणू लागते, बस झालं, गर्दी नको, तुम्ही इथून निघून जा. तर आजी म्हणू लागते, मला तू इथून जायला सांगतेस? तर ऐश्वर्या म्हणते की हो तुम्हालाच जायला सांगते, मला आता तुमचं हे प्रवचन ऐकायचं नाही आहे, तुमच्या या जुन्या गोष्टी ऐकण्यामध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाही, त्यामुळे इथून निघून जा. असं म्हणत ऐश्वर्या आजीला रूमच्या बाहेर काढते आणि दरवाजा बंद करून घेते. ऐश्वर्या म्हणू लागते, जो तो येतास ते मलाच शिकवत आहेत, मीच या सगळ्यांचं ऐकून घ्यायचं का? नाही, आता या सगळ्यांना तर धडा शिकवावाच लागेल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जानकी आता ऋषिकेशचे पाय चेपून देत असते आणि म्हणू लागते, पाय भरपूर दुखत असतील ना? तर आता ऋषिकेश म्हणू लागतो की हो आज पहिलाच दिवस होता ना, त्यामुळे थोडं थकल्यासारखं वाटत आहे आणि तसंही मस्त धोबीपछाड केला आहे त्यांनी आणि म्हणून थोडा त्रास होत आहे, परंतु उद्या तर माझा मी सराव करणार आहे, कारण त्या कुस्तीच्या आखाड्यात जाण्यासाठी आपल्याजवळ पैसेही हवे, त्यासाठी खर्चही होणार. त्यापेक्षा मी एक काम करतो, इथे जे पाटील मैदान आहे ना तिथेच प्रॅक्टिस करेन. तर आता जानकी म्हणू लागते, काय ऋषिकेश या पाटील मैदानात? अहो ती किती खडकाळ जागा आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात का? किती त्रास होईल तुम्हाला आणि त्याची काय गरज आहे? तर ऋषिकेश म्हणू लागतो, ओवीसाठी, मी हे सगळं काही माझ्या मुलीसाठी करत आहे, मी माझ्या मुलीसाठी दगडगोटेच काय काहीही चेलायला तयार आहे. तर आता ऋषिकेश जानकीचे पाय चेपून देत असतो. तर जानकी म्हणू लागते, ऋषिकेश काय करत आहे? ऋषिकेश म्हणतो, अगं जानकी, मी ज्यावेळी दिवसभर कामासाठी बाहेर फिरत होतो, मी ज्यावेळी काम शोधत होतो त्यावेळी माझी ही बायको घरकाम करत होती. आता जानकी म्हणू लागते, ती तर आम्हा बायकांना सवयच आहे ऋषिकेश, तुम्ही काळजी करू नका. आता त्याचवेळी ओवी उठते
कारण ओवीला नीट झोपही लागत नसते. गरमीमुळे ओवीला खूप त्रास होत असतो. ओवी म्हणू लागते, आई अगं मला झोपच लागत नाहीये. तर जानकी ओवीला म्हणते, ओवी बाळा मी तुला थोपटते म्हणजे तुला शांत झोप लागेल. ओवी म्हणते, आई अगं मगाशीही तू मला थोपटलं होतं परंतु मला झोप नाही लागत. अगं खूप गरम होत आहे, मी इथे एक रात्रही झोपू शकत नाही. जानकी म्हणू लागते, ओवी बाळा अगं लागेल तुला शांत झोप. तर ओवी म्हणते, नाही आई मला इथे झोप नाही लागू शकत. तर जानकी म्हणते, बरं ठीक आहे, मी आता तुला अशा ठिकाणी घेऊन जाईल की तिथे तुला शांत झोप लागेल. म्हणजे तुला घरच्या AC पेक्षाही थंडगार हवेचा आस्वाद घेता येईल आणि हो डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्यही तुला पाहता येईल. असं म्हणत आता जानकी ओवीला म्हणते, चल. तर ओवी विचारते, आई अगं तू कुठे घेऊन जात आहेस. तर जानकी म्हणते, अगं चल तरी मग तुला कळेलच. तर आता जानकी आणि ऋषिकेश ओवीला अंगणात घेऊन येतात. आता जानकीने खॉट टाकलेली असते आणि त्या खॉटवर ओवीला झोपायला घेते. तर ओवी म्हणू लागते, आई अगं किती हा गारवा. तर आता जानकी म्हणू लागते, तुला तुझ्या रूममध्ये असणाऱ्या ACची आठवण येत होती ना. तर आता ऋषिकेश म्हणतो, काय मग आता वाटतंय ना गार. तर आता ओवी म्हणू लागते, हो ना खूपच गारवा वाटत आहे. जानकी म्हणते, बघ आणि आकाशातील ते दृश्य अगं बघ ना, चमचमणारे तारे किती छान वाटत आहे. ही अगदी शाल पांघरल्यासारखी वाटत आहे. तर आता ओवी म्हणते, हो ना आई खूपच छान वाटत आहे. तर आता जानकी म्हणते, देवबाप्पा रात्री सगळा पसारा करून ठेवतो आणि पहाट झाली की मग त्याची आई त्याला म्हणते, चल पटापट आवर. तर आता ओवी म्हणू लागते, देवबाप्पाची आईसुद्धा माझ्या आईसारखीच आहे. म्हणजे माझी आई कशी सांगते की चल पटापट पसारा आवर. आता मात्र ऋषिकेश आणि जानकी हसू लागतात. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जानकी ओवीला ध्रुवतारा दाखवते आणि म्हणू लागते, ओवी बाळा तो बघ ध्रुवतारा. ध्रुवबाळ देवांची तपश्चर्या करतो आणि म्हणूनच भगवान विष्णूंनी आता ध्रुवताऱ्याला म्हणजे ध्रुवबाळाला आकाशात कधीही न ढळणारं स्थान दिलेलं असतं. असा असतो ध्रुवतारा. असं म्हणत जानकी ऋषिकेश आणि ओवीला म्हणू लागते, ज्याची जागा नेहमी स्थिर असते असा असतो ध्रुवतारा. याचा अर्थ काय माहीत आहे का ओवी. अगं आपला कितीही कोणी पराभव करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आपण पेटून उठायचं. समाजामध्ये आपलं असं अढळ स्थान निर्माण करायचं की कितीही काही झालं तरी आपलं स्थान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तर आता जानकीचं हे बोलणं ऐकून ऋषिकेश जानकीला म्हणतो, अशाही परिस्थितीत कसं पॉझिटिव्ह राहायचं हेच तर मी तुझ्याकडून शिकत आलो आहे. तर आता जानकी ऋषिकेशच्या डोक्यावरून मायेनेच हात फिरवते. आता जानकीच्या या मायेच्या आणि शब्दाच्या बळातच ऋषिकेशला 10 हत्तीचं बळ आलेलं असतं. आता ऋषिकेश कुस्तीची स्पर्धा कशा प्रकारे जिंकेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.